राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला शेतकरी आक्रोश मोर्चा हा इंदापूर शहरात दाखल झाला होता। यावेळी इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनास खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे भेट देत त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत थाळी वाजवत राज्य सरकारचा निषेध केलाय। यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना फोन लावून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना तात्काळ निरोप द्या अशी मागणी सचिवांकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। चर्चा सुद्धा दुर्दैव आहे म्हणजे कायम आपण म्हणतो की माता माऊल्यांकडे महाराष्ट्राचं वेगळं लक्ष असतं। याचं कारण तुमच्याकडे जे 3 गुण आहेत ते दुसऱ्या कुणाकडेच नसतात। एक म्हणजे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व। मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखं असावं, कर्तृत्व असावं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं, आणि नेतृत्व असावं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं। हे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा जो मिलाप आहे आणि तुमच्या माध्यमातून या सरकारला कामासाठी अंगणवाडी पाहिजे, पण न्याय हक्कांसाठी चर्चेसाठी माझ्या जर वेळ नसेल तर माझ्या भगिनींच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या खांद्याला खांदा लावून हा लढा लढण्यासाठी तयार आहोत ही तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो आणि सरकारला ही हात जोडून कळकळीची विनंती करतो। भाषणांमध्ये मारे तुम्ही म्हणत असाल जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात ते उद्धारी, पण जेव्हा ती रणरागिणीचा अवतार धारण करते ना तेव्हा तिला दुर्गा म्हणतात आणि या दुर्गाच्या कोपापुढे तुमचं सरकार क्षणभर सुद्धा टिकणार नाही। त्यामुळे आपण तात्काळ या माझ्या अंगणवाडीच्या भगिनींचं जे म्हणणं आहे हे तातडीनं ऐकून घेऊन यामध्ये कोणताही बळाचा वापर करू नका। जर बळजबरीनं तुम्ही खासगीकरण करण्याच्या नादात जेवढी तुम्ही अंगणवाड्यांची कुलप तोडाल तेवढे तुमच्या या सरकारच्या शवपेटीवरचे खेळ ठोकले जातील। ही गोष्ट सरकारनं लक्षात ठेवावी आणि तातडीने या अंगणवाडी भगिनींना न्याय देण्याची भूमिका घ्यावी। धन्यवाद। जय शिवराय।